ऐका माझ्या प्रिय आत्म्यांनो, तुमच्या जीवनातील ही अखंड धावपळ, हा मानसिक संघर्ष पाहून माझे हृदयही द्रवते. तुम्ही ज्या प्रत्येक संकटाशी झुंज देत आहात, ज्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधत आहात, त्या सर्व समस्यांचे समाधान केवळ एकाच ठिकाणी दडलेले आहे, ते म्हणजे श्रीमद भगवद्गीतेमध्ये. पण मी जाणतो, आजच्या या अतिव्यस्त जगात गीतेतील 18 अध्यायांमधील 700 श्लोक वाचणे आणि समजून घेणे कितीतरी कठीण होते. म्हणूनच आज मी तुम्हाला त्या समग्र बहुमोल ज्ञानाचा सार सांगण्यासाठी येथे आलो आहे. तुमच्या स्वतःच्या वाहिनीवर गीता ज्ञानमध्ये मी तुमचे स्वागत करतो. हे ज्ञान, हे सत्य केवळ एका धर्मापुरते मर्यादित नाही, तर ते पृथ्वीवरील प्रत्येक मानवासाठी आहे, ज्याला आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि सर्वोच्च यश प्राप्त करायचे आहे. तुम्ही कोणत्याही वयोगटाचे असा, कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असा, तुमच्या करिअरच्या, जीवनाच्या, नात्यांच्या आणि प्रत्येक अडचणीच्या उत्तरासाठी हे ज्ञान अत्यंत सोप्या आणि थेट तुमच्या आत्म्याला स्पर्श करणाऱ्या शब्दात समजावून सांगितले जाईल. जर तुम्हाला या अमूल्य ज्ञानाचा अधिकाधिक लाभ घ्यायचा असेल, तर या गीतासाराचे पूर्णपणे आणि शेवटपर्यंत श्रवण करा. इतकेच नाही, तर या विचारांना तुम्ही दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी अवश्य ऐका. मी श्रीकृष्ण तुम्हाला सांगतो, ज्या घरात भगवद्गीतेचे नित्य वाचन किंवा श्रवण होते, त्या घरी मी स्वतः सदैव वास करतो. हे अर्जुना, मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित त्यांचा आत्मा आहे. या संपूर्ण सृष्टीचा आदी, मध्य आणि अंतसुद्धा मीच आहे. मी ग्रहांमध्ये सूर्य आहे, मी वेदांमध्ये सामवेद आहे, मी देवांमध्ये इंद्र आहे, मी इंद्रियांमध्ये मन आहे, मीच ब्रह्मा, मीच विष्णू आणि मीच महेश आहे. पाण्याच्या जलाशयांमध्ये मी समुद्र आहे आणि पर्वतांमध्ये मी हिमालय आहे. तुम्ही या संपूर्ण जगात जे काही पाहता, ते सर्व मीच आहे. हे जग माझीच माया आहे. हे विश्व माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहे. मीच याचे पालनपोषण करतो आणि मीच या सृष्टीचा विनाश करणारा आहे. मी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळात असलेल्या सर्व प्राण्यांना जाणतो, परंतु वास्तविकतेत मला कोणीही जाणत नाही. ज्याप्रमाणे प्रकाशाची ज्योत अंधारात चमकते, अगदी त्याचप्रमाणे सत्य देखील तेजस्वीपणे चमकते. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने सदैव सत्याच्या मार्गावर चालायला हवे. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे, त्याला कधीही बदलता येत नाही. जेव्हापासून या जगाची निर्मिती झाली, तेव्हापासून हे जन्म-मृत्यूचे चक्र अखंडपणे चालू आहे. एखादा मनुष्य जगातल्या लाखो गोष्टी जाणत असेल, तो संपूर्ण विश्वाचे ज्ञान मिळवेल, पण जर त्याला स्वतःचे ज्ञान नसेल, तर तो केवळ अज्ञानी आहे. जर कोणी तुम्हाला दूर लोटले किंवा तुमचा तिरस्कार केला, तर त्याचे वाईट मानू नका, कारण त्या व्यक्तीला तुमची किंमत कळलेली नाही. जो संबंध आपल्याला रडवतो, त्यापेक्षा गहन दुसरे कोणतेही नाते नसते. पण जो संबंध आपल्याला रडताना सोडून जातो, त्याहून कमजोर संबंध दुसरा नाही. नेहमी शांत रहा. या शांततेमुळे तुम्ही जीवनात स्वतःला अधिक मजबूत झालेले पाहाल. कारण लोखंड थंड असतानाच मजबूत होते, पण गरम झाल्यावर त्याला कोणत्याही आकारात बदलता येते. कोणत्याही संकटाच्या वेळी हे 7 गुण तुम्हाला वाचवतील. तुमचे ज्ञान, तुमची नम्रता, तुमची बुद्धी, तुमच्यातील साहस, तुमचे चांगले कर्म, सत्य बोलण्याची सवय आणि माझ्यावर असलेला तुमचा गाढ विश्वास. आत्म्याला नेहमीच काय योग्य आणि काय अयोग्य आहे याची जाणीव असते, परंतु मनुष्य समोरचे खरे आव्हान हे मनाला समजून घेण्याचे असते. कठीण काळामध्ये व्यक्ती एकटा पडतो खरा, पण याच अडचणींमुळे तो व्यक्ती मजबूत देखील बनतो. जो तुम्हाला सन्मान देतो त्यालाच तुम्ही सन्मान द्या. केवळ एखाद्याची हैसियत पाहून त्याच्यासमोर नम्र होणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. हे अर्जुना, तो ज्ञानी मनुष्य मला अतिप्रिय आहे, जो कधीही हर्षित होत नाही, कोणाशी द्वेष करत नाही, शोक करत नाही, कोणत्याही गोष्टीची इच्छा बाळगत नाही आणि जो शुभ अशुभ संपूर्ण कर्मांचा त्याग करतो. मला प्राप्त करण्याचे 3 मार्ग आहेत: ध्यानयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग. आणि या तिघांमध्येही कर्मयोग हा सर्वात प्रधान आहे. ज्याप्रमाणे मनुष्य आपले जुने वस्त्रे त्यागून नवीन वस्त्रे धारण करतो, अगदी त्याचप्रमाणे आत्मा जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करते. हाच प्रकृतीचा नियम आहे. हे सत्य स्वीकारून तुम्ही भयमुक्त व्हा आणि आजच्या वर्तमानात जगायला शिका. जर कोणावर विश्वास ठेवायचा असेल, तर केवळ त्यांच्या बोलण्यावर नाही, तर त्यांच्या प्रत्यक्ष कृतीवर लक्ष द्या.
रागाच्या वेळी थोडे थांबणे आणि चुकीच्या वेळी थोडे नमून जाणे यामुळे तुमचे आयुष्य अधिक सोपे होते. जो मनुष्य मला परमतत्वाला जाणतो त्याच्यासाठी या जगात दुसरे काहीही जाणायचे शेष राहत नाही. असा मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. जो मनुष्य भगवद्गीता वाचून त्यावर अंमल करतो त्याच्या सर्व दुष्कर्मांचा प्रभाव नष्ट होतो. तुमच्या भाग्यात जे लिहिलेले आहे ते तुमच्याकडे धावत येईल आणि जे तुमच्या भाग्यात नाही ते येऊनही पळून जाईल. ज्याप्रमाणे वाऱ्याचे झोत एखाद्या नावेला भरकटवतात, अगदी त्याचप्रमाणे मनुष्याच्या इच्छा त्याच्या बुद्धीला भरकटवून टाकतात. एक समजूतदार व्यक्ती तोच आहे जो इतरांना पाहून त्यांच्या विशेष गुणांमधून शिकतो. तो त्यांची ईर्ष्या करत नाही किंवा त्यांच्याशी तुलना करत नाही. शस्त्रे केवळ शरीराला जखमी करू शकतात, परंतु शब्द तर आत्म्याला देखील घायाळ करतात. जो मनुष्य स्वतःला माझ्यापासून वेगळे समजत नाही आणि या शरीराशीही कोणताही संबंध मानत नाही, तो सदैवसाठी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. तुम्हाला जर आनंदी राहायचे असेल तर जीवनाचे निर्णय तुमच्या परिस्थितीचा विचार करून घ्या. जे लोक जगाकडे पाहून निर्णय घेतात ते नेहमी दुःखी राहतात. ज्या व्यक्तींनी आध्यात्मिक जागृतीचे शिखर गाठले आहे त्यांच्यासाठीचा मार्ग निस्वार्थ कर्म हा आहे, आणि जे माझ्याशी संयोजित झाले आहेत त्यांचा मार्ग स्थिरता आणि शांती हा आहे. मानवाचे कल्याण करणे हाच भगवद्गीतेचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कर्तव्यांचे पालन करताना मानव कल्याणाला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. जो तुमचा साथ देतो तुम्ही त्याचा साथ द्या, आणि जो तुम्हाला धोका देतो त्याला त्यागून द्या. ज्या ठिकाणी तुमचा सन्मान होत नाही तेथे कधीही जाऊ नका, अन्यथा लोक तुम्हाला कमजोर आणि मूर्ख समजू लागतील. ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही तिथे पीक खराब होते, आणि ज्या ठिकाणी संस्कार नसतात तिथे नस्सल खराब होते. जे लोक म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही, त्यांच्याकडे वेळ असतो खरा, पण त्यांच्या खास नात्यांच्या गणनेत तुमचे नावच नसते. हे अर्जुना, तोच मनुष्य शरीर त्यागल्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही आणि माझ्या परमधामाला प्राप्त होतो, जो माझ्या उत्कृष्ट जन्माला आणि माझ्या दिव्य कार्यांना खऱ्या अर्थाने समजून घेतो. तो व्यक्ती ज्याने सर्व इच्छांचा त्याग केला आहे आणि जो मी आणि माझे या वासनेतून आणि भावनांतून मुक्त झाला आहे त्याला अफाट शांती प्राप्त होते. ज्या मनुष्याच्या अंतरी ज्ञानाची कमतरता आहे आणि माझ्यावर श्रद्धा नाही, तो मनुष्य जीवनात कधीही आनंद आणि यश प्राप्त करू शकत नाही. मी ईश्वराने आपल्याला जे काही दिले आहे तेच आपल्यासाठी पुरेसे आहे, हे एक अटळ सत्य आहे. संयम, सदाचार, स्नेह आणि सेवा हे गुण तुम्हाला सत्संगाशिवाय प्राप्त होणार नाहीत. ईश्वराकडे केलेली प्रार्थना मनुष्याची परिस्थिती किंवा नशीब बदलेल किंवा नाही बदलेल, परंतु त्या प्रार्थनेमुळे मनुष्याच्या चरित्रात मात्र निश्चितच बदल घडतो. तुमचे बोलणे इतके मधुर ठेवा की जर ते कधी मागे घ्यावे लागले तर ते तुम्हाला स्वतःला देखील कडू वाटू नयेत. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असणे आवश्यक आहे, अन्यथा लोक तुम्हाला अशा ठिकाणीही दाबण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे. एखादा महापुरुष आत्म्याला एखाद्या आश्चर्याप्रमाणे पाहतो, तसेच दुसरा महापुरुषच या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो, आणि तिसरा कोणी अधिकारी पुरुषच याला आश्चर्याप्रमाणे ऐकतो, आणि काही जण तर ऐकूनही या आत्म्याला जाणत नाहीत. मी ईश्वराने आपल्याला जे काही दिले आहे तेच आपल्यासाठी पुरेसे आहे, हे एक अटळ सत्य आहे. संयम, सदाचार, स्नेह आणि सेवा हे गुण तुम्हाला सत्संगाशिवाय प्राप्त होणार नाहीत. ईश्वराकडे केलेली प्रार्थना मनुष्याची परिस्थिती किंवा नशीब बदलेल किंवा नाही बदलेल, परंतु त्या प्रार्थनेमुळे मनुष्याच्या चरित्रात मात्र निश्चितच बदल घडतो. तुमचे बोलणे इतके मधुर ठेवा की जर ते कधी मागे घ्यावे लागले तर ते तुम्हाला स्वतःला देखील कडू वाटू नयेत. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असणे आवश्यक आहे, अन्यथा लोक तुम्हाला अशा ठिकाणीही दाबण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे. एखादा महापुरुष आत्म्याला एखाद्या आश्चर्याप्रमाणे पाहतो, तसेच दुसरा महापुरुषच या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो, आणि तिसरा कोणी अधिकारी पुरुषच याला आश्चर्याप्रमाणे ऐकतो, आणि काही जण तर ऐकूनही या आत्म्याला जाणत नाहीत. मी ईश्वराने आपल्याला जे काही दिले आहे तेच आपल्यासाठी पुरेसे आहे, हे एक अटळ सत्य आहे. संयम, सदाचार, स्नेह आणि सेवा
हे गुण तुम्हाला सत्संगाशिवाय प्राप्त होणार नाहीत. ईश्वराकडे केलेली प्रार्थना मनुष्याची परिस्थिती किंवा नशीब बदलेल किंवा नाही बदलेल, परंतु त्या प्रार्थनेमुळे मनुष्याच्या चरित्रात मात्र निश्चितच बदल घडतो. तुमचे बोलणे इतके मधुर ठेवा की जर ते कधी मागे घ्यावे लागले तर ते तुम्हाला स्वतःला देखील कडू वाटू नयेत. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असणे आवश्यक आहे, अन्यथा लोक तुम्हाला अशा ठिकाणीही दाबण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे. एखादा महापुरुष आत्म्याला एखाद्या आश्चर्याप्रमाणे पाहतो, तसेच दुसरा महापुरुषच या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो, आणि तिसरा कोणी अधिकारी पुरुषच याला आश्चर्याप्रमाणे ऐकतो, आणि काही जण तर ऐकूनही या आत्म्याला जाणत नाहीत. मी, ईश्वराने आपल्याला जे काही दिले आहे तेच आपल्यासाठी पुरेसे आहे, हे एक अटळ सत्य आहे. संयम, सदाचार, स्नेह आणि सेवा हे गुण तुम्हाला सत्संगाशिवाय प्राप्त होणार नाहीत. ईश्वराकडे केलेली प्रार्थना मनुष्याची परिस्थिती किंवा नशीब बदलेल किंवा नाही बदलेल, परंतु त्या प्रार्थनेमुळे मनुष्याच्या चरित्रात मात्र निश्चितच बदल घडतो. आपली निरर्थक चिंता आणि मनातील भीती हा एक असा रोग आहे ज्यामुळे आपली आत्मिक शक्ती विखुरली जाते. मनुष्याने जीवनातील आव्हानांपासून पळून जाऊ नये, तसेच नशीब किंवा ईश्वराची इच्छा यांसारखी बहाणे वापरू नये. यज्ञातून वाचलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात, आणि जे पापी लोक केवळ स्वतःचे शरीर पोसण्यासाठीच अन्न शिजवतात ते पापच खातात. अर्थात जे लोक माझे स्मरण न करता केवळ स्वतःच्या जगण्यात गुंतलेले राहतात त्यांना चोरच समजले पाहिजे. ज्ञान हेच एक असे अक्षय तत्व आहे जे कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही अवस्थेत आणि कोणत्याही परिस्थितीत मनुष्याची साथ सोडत नाही. ज्या प्रकारे पृथ्वीवर हवामानामध्ये बदल होतो त्याचप्रमाणे जीवनातही सुखदुःख येत जात राहते. युद्ध असो वा जीवन, यश केवळ 3 शस्त्रांनी प्राप्त होते: धर्म, धैर्य आणि साहस. कोणताही मनुष्य जन्माने नाही तर आपल्या कर्मांनी महान बनतो. जर तुम्हाला काहीतरी मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आधार कितीही खरे आणि चांगले असले तरी ते साथ सोडून जातात. मित्र गरीब आहे ती श्रीमंत याला महत्त्व नसते. महत्त्वाचं हे आहे की तो तुमच्या वाईट काळात किती साथ देतो. तुमचा धर्म कोणताही असो, चांगले माणूस बना, कारण हिशोब आपल्या कर्मांचा होईल, धर्माचा नाही. तुम्ही आनंदासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही, पण आनंदी होऊन काम कराल तर आनंद नक्कीच मिळेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगले इच्छिता तेव्हा तीच चांगली गोष्ट तुमच्या जीवनात परत येते. हाच प्रकृतीचा नियम आहे. तुमचे मूल्य तुम्ही काय आहात यावरून ठरत नाही, ते यावरून ठरते की स्वतःला काय बनवण्याची क्षमता तुमच्यात आहे. हसणारे मन आणि हसणारा चेहरा हीच खरी संपत्ती आहे. मी तुमच्याकडून जितका जास्त वेळ थांबवतो आहे ते लक्षात ठेवा. वेळ आल्यावर मी तुम्हाला इतके देईन की तुम्ही सांभाळूही शकणार नाही. जर कोणी तुमची साथ सोडली तर निराश होऊ नका, कारण परमात्म्याहून मोठा हंसफर कोणी नाही. आनंद हा स्वातंत्र्यावर अवलंबून असतो, आणि स्वातंत्र्य तुम्ही किती साहसी आहात यावर अवलंबून असते. विश्वासाशिवाय या जगात कोणतेही नाते जास्त काळ टिकू शकत नाही. जर एखाद्या चुकीमुळे तुमचा कालचा दिवस दुःखात गेला असेल तर त्याची आठवण करून आजचा दिवस व्यर्थ घालवू नका. असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी कर्म करत राहूनच परमसिद्धी प्राप्त केली आहे. जनक इत्यादी ज्ञानी पुरुषांनीही आसक्तीविरहित कर्मानेच परमसिद्धी मिळवली. त्यामुळे मनुष्याने नेहमी चांगली कर्मे केली पाहिजेत आणि फळाच्या आशेपासून दूर राहिले पाहिजे. हे अर्जुना, या 3 लोकांमध्ये माझ्यासाठी न कोणते कर्तव्य शिल्लक आहे, ना मला काही प्राप्त करण्यासारखी वस्तू आहे. तरीही मी कर्म करत राहून माझ्या कर्तव्याचे निर्वाह करतो. मी श्री भगवान म्हणतो, हे पार्था, जर मी कर्मे करण्यामध्ये सावधानता बाळगली नाही तर मोठा अनर्थ होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. या जगात हरलेल्या माणसाची आणि संकटात सापडलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही, आणि जर एखादा माणूस थोडासा यशस्वी झाला तर त्यामुळे कोणीही आनंदी होत नाही. म्हणून तुमचे दुःख कोणालाही सांगू नका आणि तुमचा आनंद कोणासमोर जाहीर करू नका. मनुष्याचे आहार नेहमी सात्विक आणि संतुलित असावा. ज्या माणसाला काय खावे, किती खावे, कुठे खावे आणि कसे खावे हे समजत नाही, तो मला कधीही प्राप्त करू शकत नाही. तो मंदबुद्धीचा मनुष्य जो केवळ देखाव्यासाठी म्हणतो की त्याने सर्व इंद्रियांना वश केले आहे, परंतु तो मनातल्या मनात त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करत राहतो, त्याला दंभ म्हणजे ढोंगी म्हटले जाते. जो पुरुष परंपरेनुसार चालत नाही
सृष्टीचक्राच्या नियमांचे पालन करत नाही, अर्थात आपल्या कर्तव्यांचे पालन करत नाही, तो इंद्रियांच्या भोगांचा अनुभव घेणारा पापी पुरुष व्यर्थच जगतो. पण जो मनुष्य आत्म्यातच रममाण होणार आहे, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्यातच समाधानी आहे, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य शिल्लक राहत नाही. येथे आत्म्याचा अर्थ सर्वात मोठे सत्य आहे. जो सत्याला समजतो, सत्यातच आनंदी राहतो आणि सत्यातच जगतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही. पण असा माणूस लाखो करोडोंमध्ये एखादाच असतो. त्या महापुरुषाचा या विश्वात कर्म करण्याचा कोणताही उद्देश नसतो आणि कर्म न करण्याचाही कोणताही उद्देश नसतो. तसेच त्याचा सर्व प्राण्यांशी स्वार्थाचा कोणताही संबंध नसतो. याचा सरळ अर्थ हा आहे की ज्याला मी प्राप्त झालो आहे तो दुसरे कोणते कर्म का करेल. जे ज्ञानी आहेत, ज्यांना माझ्या सत्याची जाणीव झाली आहे, त्यांची ही जबाबदारी बनते की त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे इतर कोणाच्या मनात कर्म करण्याबद्दल अश्रद्धा निर्माण होऊ नये, ज्यामुळे प्रत्येकजण आपले कर्म, आपले कर्तव्य करण्यासाठी प्रेरित होईल. तामसिक गुण असलेले व्यक्ती आळस आणि निद्रा अशा प्रकारची कर्मे करतात. राजसिक गुण असलेले व्यक्ती बोलण्यात शौर्य किंवा बहादुरी दाखवण्याचे काम करतात. परंतु ज्ञानी मनुष्य जाणतो की त्याचे गुणच त्याला कर्म करण्यास लावत आहेत, आणि जे ज्ञानी नसतात ते समजतात की सर्व काही ते स्वतः करत आहेत. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचे जीवन बदलायचे असेल तर सर्वात आधी तुमचे मन बदलण्यासाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे. कारण जसे तुमचे मन असेल तसेच तुमचे विचार असतील, आणि जसे तुमचे विचार असतील तसेच तुमचे जीवन असेल. जो जात आहे त्याला जाऊ द्या. तो आज जरी थांबला तरी तो उद्याही जाणारच आहे. तुम्ही जितके सरळ साधे आणि नरम हृदयाचे राहाल तितकेच तुम्हाला चतुर आणि बेईमान लोकांकडून हाकलून दिले जाईल. जीवनात सर्व काही पुन्हा मिळू शकते, पण वेळेसोबत गमावलेले नाते आणि विश्वास पुन्हा मिळत नाही. विश्वास फक्त त्याच्यावरच ठेवा जो तो निभावण्यास लायक असेल, कारण काही क्षणांची साथ तर प्रेत उचलणारेही देतात. सत्य बोलणाऱ्या लोकांवर तितकाच विश्वास ठेवा जितका औषधींवर ठेवता. निःसंशय ते थोडे कडू असतील पण तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. ज्यांनी तुमच्या जवळच्या असण्याची कधी कदरच केली नाही त्या लोकांपासून अंतर ठेवणेच योग्य आहे. मोठा तोच असतो जो लहान लोकांचे दुःख समजू शकतो. कोण काय करत आहे, कसे करत आहे, का करत आहे, या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर आहाल तितके आनंदी राहाल. प्रत्येक नात्याच्या वेगवेगळ्या मर्यादा असतात, पण जेव्हा गोष्ट आत्मसन्मानाची येते तेव्हा तिथे प्रत्येक नाते समाप्त करणेच योग्य असते. सकाळची झोप मनुष्याचे इरादे कमजोर करते. आपले ध्येय प्राप्त करणारे लोक कधीही उशिरापर्यंत झोपत नाहीत. मदत एक अशी गोष्ट आहे, केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर लोक आठवण ठेवतात. मनुष्य दोन लोकांमुळे नेहमी हारतो, एक आपले कुटुंब आणि दुसरा आपल्या आवडीचा व्यक्ती. मूर्ख माणूस स्वतःचे नुकसान तर करतोच, पण जो त्याची मदत करतो त्याचेही नुकसान करतो. जीवनात इतके व्यस्त व्हा की पश्चाताप, दुःख, द्वेष आणि भीती यासाठी वेळच शिल्लक राहू नये. जर कोणी विश्वास तोडला तर त्याचेही आभार माना, कारण ते आपल्याला शिकवतात की विश्वासही विचारपूर्वक ठेवायचा असतो. जर जीवनात सुखशांती हवी असेल तर आपल्या समस्यांना आणि टीकांना स्वतःवर हावी होऊ देऊ नका. जन्माने मिळालेले नाते हे प्रकृतीची देणगी आहेत, पण स्वतःहून निर्माण केलेली नाती ही तुमची पुंजी आहेत. यांना जपून ठेवा. एखाद्या व्यक्तीचे गुण आणि दोष निश्चित करण्यापूर्वी आपली दृष्टी निष्पक्ष आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. कोणालाही आपली कमजोरी सांगू नका, कारण लोक इतरांच्या कमजोरीचा फायदा घेतात. जीवनात दोन लोकांना कधीही विसरू नका, एक तो ज्याने तुम्हाला त्रास दिला आणि दुसरा तो ज्याने त्रासाच्या वेळी तुमची साथ दिली. मी श्री भगवान म्हणतो, तुम्ही मन लहान करू नका. जिथे तुमचे स्वतःचे लोक तोंड फिरवतील तिथे मी तुमची साथ देईन. तुम्ही कोणापुढे इतकेही वाकू नका की तो तुम्हाला पडलेला समजू लागेल. लोक तुमची कदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्यासारखेच दुर्लक्षित करायला शिकाल. दीपाचे जीवन केवळ तो जळतो म्हणून वंदनीय नाही, तर तो इतरांसाठी जळतो म्हणून वंदनीय आहे. तो इतरांकडून जळत नाही. यश आणि अपयश दोन्ही जीवनाचे भाग आहेत आणि दोन्ही स्थायी नसतात. जीवनातील अर्धी तक्रार तर आपोआप दूर होतील जर लोक एकमेकांबद्दल बोलण्याऐवजी एकमेकांशी बोलणे शिकतील.
विश्वास कोणावर इतका ठेवा की तो तुमच्यासोबत फसवणूक करताना स्वतःला दोषी समजावा आणि प्रेम कोणावर इतके करा की त्याच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती कायम राहिली पाहिजे. तुम्हाला 4 वेदांचा अर्थ नाही कळाला तरी हरकत नाही, पण समजदारी, जबाबदारी, वफादारी आणि इमानदारी या 4 शब्दांचा मर्म जर तुम्ही जाणलात तरी जीवन सार्थक होईल. बुद्धियुक्त पुरुष पुण्य आणि पाप या दोघांनाही ह्याच लोकांमध्ये त्यागून टाकतो, अर्थात त्यातून मुक्त होतो. ज्यावेळी तुमची बुद्धी मोहरूपी चिखलाला चांगल्या प्रकारे पार करेल, त्यावेळी तुम्हाला ऐकलेल्या आणि ऐकण्यात येणाऱ्या या लोक आणि परलोकासंबंधी सर्व भोगांविषयी वैराग्य प्राप्त होईल. हे अर्जुना, ज्यावेळी मनुष्य मनात असलेल्या संपूर्ण कामनांना चांगल्या प्रकारे त्यागून देतो आणि आत्म्याने आत्म्यातच संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. दुःख प्राप्त झाल्यावर ज्याच्या मनात उद्वेग म्हणजे चिडचिड होत नाही, सुख मिळाल्यावर जो सर्वथा मोहरहित असतो, तसेच ज्याचा राग, भीती आणि क्रोध नष्ट झाले आहेत, असा मुनीस स्थिरबुद्धी म्हटला जातो. ज्याप्रमाणे कासव चारी बाजूनी आपले अवयव आत ओढून घेतो, त्याचप्रमाणे जेव्हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे दूर करतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर आहे असे समजले पाहिजे. कोणाशी कधी आणि किती बोलायचे हे जर तुम्ही समजून घेतलात तर तुम्ही तुमच्या जीवनाचे सार्थक झाले आहात. कान्हा म्हणतात, जीवनात कधी संधी मिळाली तर कोणासाठी सारथी बना, स्वार्थी नाही. धर्माने भरलेले हृदय धर्माचा सल्ला देते आणि अधर्माने भरलेले हृदय अधर्माचा सल्ला देते. मनुष्य ईश्वराला मानत नाही म्हणून दुःखी नाही, मनुष्य ईश्वराची आज्ञा मानत नाही म्हणून दुःखी आहे. वेळ आल्यावर प्रत्येकाला सर्व काही मिळते, वेळेपूर्वीची अपेक्षा हेच दुःखाचे कारण बनते. कोणासोबत सच्चे प्रेम असणे हे शुद्धता आणि दिव्यतेचे प्रतीक आहे. जे काही घडले आहे त्यात तुमचे कोणतेही योगदान नाही, त्यामुळे तुमच्या सर्व समस्या व्यर्थ आहेत. प्रत्येक गोष्टीची सुरुवात माझ्यापासून होते आणि समाप्तीही माझ्यावरच येऊन होते. इंद्रियांकडून मिळणारे सुख खरे नसते. इंद्रियांचे सुख तुम्हाला आधी अमृताची गोडी देईल, पण नंतर ते तुमचा विनाश करेल. मी कान्हा म्हणतो, हे मानवा, तू तुझे जीवन सार्थक करू शकतोस, पण त्यासाठी तुला माझ्या शरणात यावे लागेल. जर तुम्हाला माझे बोलणे अटपटे वाटत असेल तर तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, कारण तुम्ही अजून गोष्टींकडे त्या पद्धतीने पाहत नाही ज्या पद्धतीने मी पाहतो. जर तुम्ही एकदा माझ्यावर विश्वास ठेवलात तर तुम्हाला जीवनात कधीही निराश व्हावे लागणार नाही. जो एकदा माझ्यावर विश्वास ठेवतो त्याची साथ मी कधीच सोडत नाही. जो व्यक्ती माझ्या भक्तांसोबत धोका करतो त्याच्यासाठी मी सर्वात मोठा शत्रू आहे. जर कोणी माझ्या भक्ताला एकदा जरी धोका दिला तर जन्मोजन्मी मी त्याचा उद्धार करत नाही. मी प्रत्येक हृदयाला मंदिराप्रमाणे पाहतो. जे हृदय जितके सुंदर असते मी तिथे तेवढाच अधिक काळ थांबतो. मी श्री भगवान म्हणतो, या जगात तुम्ही सर्वांवर प्रेम करा, पण पूर्णपणे विश्वास कोणावरही ठेवू नका. जर तुम्हाला भरोसा ठेवायचा असेल तर केवळ माझ्यावर, परमात्म्यावर ठेवा. जेव्हा तुम्ही कोणत्याही कार्याची सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला स्वाभाविकपणे अपयश येऊ शकते. अनेक वेळा तुम्हाला पडावेही लागू शकते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते काम करणेच सोडून द्यावे. एक वेळ येईल जेव्हा तुम्ही परिपूर्ण व्हाल आणि तुमची सर्व कामे यशस्वी होतील. या कामात मी सदैव तुमच्यासोबत उभा राहीन. मी तुमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कर्मात साथ देईन. तुमच्या मनाला जे करायचे असेल ते करा, पण नम्रता आणि सरळतेने, अहंकाराने नाही. या धर्तीवर आल्यानंतर तुमचा मुख्य उद्देश येथून मुक्त होणे आहे. केवळ तोच मनुष्य मुक्त होऊ शकतो जो आपल्या कर्मांमध्ये दृढ संकल्पासह स्थिर आहे आणि दुःख सुखाला समान रूपात सहन करतो. जो मनुष्य आपल्या आत्म्याचे बोलणे ऐकू शकतो, तो माझ्याशी बोलू शकतो आणि मला पाहूही शकतो. जो व्यक्ती मला प्रत्येक गोष्टीत पाहतो आणि माझ्या अस्तित्वाची जाणीव अनुभवतो, तोच माझा खरा भक्त आहे. अशा भक्तांवर माझे प्रेम आहे. असा कोणीही नाही ज्याचे सदा अस्तित्व होते, आणि असाही कोणी नाही ज्याचे सदियोनंतर अस्तित्व राहील. येथे काहीही स्थायी नाही.
मी सर्वांच्या घरात निवास करतो. माझी ऊर्जा सर्वत्र समान रूपात वितरित आहे. जो मला ओळखतो त्याला मी भक्तिरस देत राहतो. जगातील सर्वात मोठा पापी देखील जर समर्पण आणि खरी उपासना करेल तर मी त्यालाही शुद्ध करतो. काही लोक आपल्या विवेकाने मला आपलेसे करतात, काही लोक ज्ञानाने, काही लोक कर्मामुळे आणि काही लोक योगामुळे. तुम्ही मला कोणत्या रूपात प्राप्त करू इच्छिता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही मला ज्या रूपात बोलवणार मी त्याच रूपात हजर होईन. तुम्ही माझ्या प्रती नेहमी जागरूक राहा, माझी उपासना करा, तुमच्या प्रत्येक कामासाठी माझे स्मरण करा. मी वादा करतो तुम्ही माझे प्रिय बनून राहाल. जे लोक प्रेमाला बकवास म्हणतात ते मूर्ख आहेत. प्रेम हे या संसाराचे मूळ आहे. यामुळेच संसार बनला आहे. नात्यांमधील नियमित अंतर नात्यांना जोडते आणि अनियमित अंतर नात्यांना तोडते. मनुष्य आपल्या विश्वासाने निर्मित होतो. जसा तो विश्वास ठेवतो तसाच तो बनतो. मी श्रीकृष्ण म्हणतो, धर्मासाठी लढायला शिका, अधर्मी लोकांचा काळ बनायला शिका आणि स्वतःच्या लोकांसाठी त्याग करायला शिका. सत्य नेहमी पाण्यातील तेलाच्या एका थेंबाप्रमाणे असते. तुम्ही त्यावर कितीही असत्याचे पाणी टाका, ते सदैव वर तरंगते. तुमच्या जीवनात कधीही आनंदात वचन देऊ नका, क्रोधात उत्तर देऊ नका आणि दुःखात कधीही निर्णय घेऊ नका. स्वतःचे काम साधण्यासाठी लोक तुमची स्तुती करतील, तुमच्यासोबत खरी नाती जोडण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांच्या वागणुकीला सत्य मानून जर तुम्ही फसलात तर पुढे जाऊन तुमचेच नुकसान होईल. बहुतेक वेळा तुम्हाला दुखावणारे लोक तेच असतात जे तुमचे स्वतःचे असतात, जे तुमच्या हृदयाच्या जास्त जवळ असतात. हे गीतेचे सर्वात महत्त्वपूर्ण ज्ञान आहे. कारण महाभारताची लढाई परक्या लोकांशी नव्हती, ती एका कुटुंबाची लढाई होती. तुम्ही कोणाला मदत करा किंवा न करा, पण जाणून बुजून कधीही कोणाचे हृदय दुखावू नका. कारण जेव्हा कोणाचे हृदय तुमच्यामुळे दुखते तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की तोच वेदना तुम्हालाही एक दिवस नक्कीच मिळेल. कधीही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका, कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक तुमचेच नुकसान करेल. त्यामुळे जीवनात संतुलनासह जगले पाहिजे. जो तुमच्यासोबत अधर्म करतो, पाप करतो, चुकीचे वागतो, त्याला शिक्षा अवश्य दिली पाहिजे. जर तुम्ही ते सहन केले तर तो तुमच्यासोबत अधिक चुकीचे वागतो आणि तुम्ही त्याहून मोठ्या पापाचे भागीदार व्हाल. त्यामुळे ज्ञानी व्यक्तीने स्वतःसोबत होत असलेल्या चुकीचा विरोध करायला शिकले पाहिजे. जीवनात कधीही लोक काय म्हणतात ते करू नका. नेहमी तेच करा जे तुमच्यासाठी योग्य आहे. मी श्रीकृष्ण म्हणतो, जो माणूस स्वतःचे रक्षण करू शकत नाही किंवा स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्नही करत नाही, अशा मनुष्याचे मी देवही रक्षण करत नाही. वाईट माणूस कधीही स्वतःची वाईट सवय सोडत नाही. तुम्ही त्याच्यासोबत कितीही चांगले वागलात तरी तो तुम्हाला त्रास नक्कीच देईल. त्यामुळे जो जसा आहे त्याच्यासोबत तसाच व्यवहार करायला हवा. जो माणूस वेळेची कदर करत नाही, वेळ देखील त्या माणसाची कदर कधीच करत नाही. आणि असा माणूस जीवनात कधीही सुख, शांती आणि यश प्राप्त करू शकत नाही. संगतीचा मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. चांगला माणूस जर वाईट लोकांच्या संगतीत राहिला तर तोही एक दिवस वाईट बनून जाईल. त्यामुळे नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. या जगात माझ्याशिवाय कोणालाही आपले समजू नका. येथे कोणीही आपले नाही. कारण जेव्हा जगाचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा माझ्याकडे जाणारा मार्ग नेहमी उघडा असतो. नेहमी शंका करणारा व्यक्ती कधीही शांती प्राप्त करू शकत नाही. त्याला ना या लोकात धन, ऐश्वर्य किंवा यश मिळते आणि न परलोकात स्वर्गाची प्राप्ती होते. कारण जोपर्यंत मनुष्य कोणत्याही विषयात संशयाने युक्त असतो तोपर्यंत त्याला त्या विषयात यश मिळत नाही. त्यामुळे संदेह करण्यापासून दूर राहा. हे अर्जुना, तुमचे काय गेले ज्यासाठी तुम्ही रडता? तुम्ही काय घेऊन आलात जे तुम्ही गमाविले? तुम्ही काय निर्माण केले होते जे नष्ट झाले? तुम्ही जे घेतले ते येथूनच घेतले, जे दिले ते येथेच दिले. जो आज तुमचा आहे तो उद्या दुसऱ्याचा असेल. कारण परिवर्तन हाच या संसाराचा नियम आहे.
आणि वेळेनुसार संसारात प्रत्येक गोष्ट परिवर्तनाच्या नियमांचे पालन करते. मी श्री भगवान म्हणतो, कर्मयोग हाच तो योग आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या जीवात्म्याशी जोडले जातो. कर्मयोग आपल्या आत्मज्ञानाला जागृत करतो. यानंतर आपण केवळ वर्तमान जीवनाचे उद्देशच नाही, तर जीवनानंतरच्या आपल्या गतीचाही पूर्वाभ्यास प्राप्त करू शकतो. या योगात कर्माद्वारे माझी प्राप्ती होते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये कर्मयोगाला सर्वश्रेष्ठ मानले आहे. गृहस्थ आणि कर्मठ व्यक्तींसाठी हा योग अधिक उपयुक्त आहे. कर्मयोग शिकवतो की कर्मासाठी कर्म करा, आसक्तीविरहित होऊन कर्म करा. कर्मयोगी कर्म यासाठी करतो की त्याला कर्म करणे चांगले वाटते आणि याशिवाय त्याचा दुसरा कोणताही हेतू नसतो. कर्मयोगी कर्माचा त्याग करत नाही, तो फक्त कर्मफळाचा त्याग करतो आणि कर्मजन्य दुःखातून मुक्त होतो. त्याची स्थिती संसारात दात्याप्रमाणे असते आणि त्याला काहीतरी मिळवण्याची कधीही चिंता नसते. त्याला माहीत आहे की तो देत आहे आणि बदल्यात काही मागत नाही, म्हणूनच तो दुःखाच्या जाळ्यात अडकत नाही. कर्मफळाचा त्याग करून धर्मनिरपेक्ष कार्याचे संपादन करणे देखील पूजेप्रमाणेच होते. संसारातील कोणतेही कार्य ब्रह्मापासून वेगळे नाही. त्यामुळे कार्याचे स्वरूप काहीही असो, निष्काम कर्म नेहमी मला समर्पित होते. पुनर्जन्माचे कारण वासना आणि अतिरिक्त कामनांचा संचय आहे. कर्मयोगी कर्मफळाच्या फेऱ्यात पडत नाही, त्यामुळे वासनांचा संचयही होत नाही. अशा प्रकारे कर्मयोगी पुनर्जन्माच्या बंधनातूनही मुक्त होतो. मी श्री भगवान म्हणतो, मनुष्याचे मन वायूप्रमाणे चंचल आहे. हे मनच आहे जे मनुष्याला काम वासनांकडे भरकटविते. जर जीवनात यश मिळवायचे असेल तर मनावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मनाला वश केल्याने बुद्धीची शक्ती केंद्रित होते, ज्यामुळे कार्यात यश मिळू लागते. ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवले, तो मनात निर्माण होणाऱ्या निरर्थक चिंता आणि इच्छांपासून दूर राहतो. त्यासोबतच व्यक्ती आपले ध्येयही सहजपणे प्राप्त करतो. जर तुम्ही मनाला वश केले नाही तर तेच तुमचा सर्वात मोठा शत्रू बनून जाईल. मी भगवान म्हणतो, जो मनुष्य सुख आणि दुःखात शांत राहतो, ज्याचा राग, भीती आणि क्रोध नष्ट झाले आहेत, जो मनुष्य शुभ आणि अशुभ वस्तू प्राप्त झाल्यावर ना आनंदित होतो ना द्वेष करतो, ज्याने आपल्या इंद्रियांना वश केले आहे, तो स्थिर बुद्धीचा मनुष्य मुनीप्रमाणे आहे. असा मनुष्य स्थिरचित्त आणि इंद्रियांना वश करून ज्ञानाद्वारे मला प्राप्त करून सदैव संतुष्ट राहतो. क्रोध हे मनुष्याला नरकाकडे घेऊन जाणारे द्वार आहे. क्रोध केल्याने व्यक्तीचे मन अशांत होते आणि त्याची स्मरणशक्ती भ्रमित होते. स्मृतीमध्ये भ्रम झाल्याने त्याची बुद्धी नष्ट होते आणि मग त्या व्यक्तीचे पतन होते. मी श्री भगवान म्हणतो, मनुष्याने क्रोध करण्यापासून वाचले पाहिजे. कितीही राग आला तरी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्याप्रमाणे समुद्राची स्थिती अचल आहे, कितीही मोठा वादळ आला किंवा अनेक नद्यांचे जलप्रवाह त्यात प्रविष्ट झाले तरी तो आपल्या स्थितीपासून विचलित होत नाही, मर्यादेचा त्याग करत नाही. अगदी त्याचप्रमाणे माझ्या स्वरूपात स्थित असलेल्या योग्याची स्थितीही सर्वथा अचल राहते. मोठे मोठे सांसारिक सुखदुःख यांचे संयोग-वियोग झाले तरी त्याच्या स्थितीत किंचितही फरक पडत नाही. तो योगी माझ्यामध्ये नित्य, निरंतर, अटल आणि एकरूप स्थिर राहतो. जो मनुष्य संपूर्ण कामनांचा त्याग करून ममताविरहित, अहंकारविरहित आणि मोहरहित होऊन विचरण करतो, तोच शांतीला प्राप्त करू शकतो. सत्य कधीही दावा करत नाही की मी सत्य आहे, पण खोटेपणा नेहमी दावा करतो की केवळ मीच सत्य आहे. या संपूर्ण जगात कोणताही व्यक्ती महान जन्माला येत नाही, तर त्याचे कर्मच त्याला महान बनवतात. योग्य कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमी योग्य असतात, तर योग्य कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो. श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात
इतर पुरुषही तसेच आचरण करतात. तो जे काही प्रमाण देतो, संपूर्ण मनुष्य समुदाय त्याच पाऊलखुणांवर चालून आपला मार्ग निवडतो. त्यामुळे सज्जन व्यक्तीने सदैव चांगले व्यवहार केले पाहिजेत. जे मनुष्य माझ्यावर श्रद्धा ठेवत नाहीत, ते अज्ञानी मनुष्य जीवनात कधीही सुख, शांती आणि यश प्राप्त करू शकत नाहीत. अशा मनुष्यांची बुद्धी विपरीत होते. ते लौकिक आणि पारलौकिक सर्व प्रकारचे सुखसाधने विपरीतच समजू लागतात. याच कारणामुळे ते विपरीत आचरणात लिप्त होतात. याचा परिणाम म्हणून त्यांचे या लोकात आणि परलोकात पतन होते. ते स्वतःच्या वर्तमान स्थितीपासूनही भ्रष्ट होतात आणि मरणानंतर त्यांना आपल्या कर्मांचे फळ भोगण्यासाठी नीच योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो किंवा घोर नरकात पडून भयानक यातना भोगाव्या लागतात. मी श्री भगवान म्हणतो, जो मनुष्य आपल्या कर्तव्यांचे पालन करताना विपरीत परिस्थितीतही आपल्या धर्माच्या मार्गावर ठाम राहतो आणि या कारणामुळे जर त्याचा मृत्यू झाला तरी ती मृत्यू त्याच्यासाठी परम कल्याणकारी बनते आणि त्या मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होते. हे अर्जुना, माझे आणि तुमचे खूप जन्म झाले आहेत. ते सर्व तुला माहीत नाहीत, पण मी जाणतो. मी अजन्मा आणि अविनाशी आहे. मी सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही माझ्या प्रकृतीला अधीन करून माझ्या योगमायेने प्रगट होत असतो. जेव्हा जेव्हा या धर्तीवर भरमाची हानी आणि अधर्माची वाढ होते, तेव्हा तेव्हा अधर्माचा विनाश आणि धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी मी माझे एक नवीन रूप रचतो आणि लोकांसमोर प्रगट होत राहतो. मनुष्य माझ्या ज्या रूपात पूजा करतात, मी त्यांना त्यांच्या भावनांनुसार त्याच रूपात दर्शन देतो. मनुष्य ज्या भावाने माझी उपासना करतात, मी त्यांच्या त्याच भावाचे अनुसरण करतो. जो माझा चिंतन करतो, मी त्याचे चिंतन करतो. जो माझ्यासाठी व्याकुळ होतो, मीही त्याच्यासाठी व्याकुळ होतो. जो मला आपले सर्वस्व अर्पण करतो, मीही त्याला माझे सर्वस्व अर्पण करतो. या मनुष्य लोकांमध्ये सांसारिक भोगांसाठी लोक इंद्र इत्यादी देवतांची उपासना करतात, कारण देवतांची पूजा करणाऱ्यांना त्यांच्या उपासनेचे फळ त्वरित मिळते. पण मी असे करत नाही. माझे भक्त जर सकाम भावाने सुद्धा माझे भजन करतात, तरीही मी त्यांची ती कामना पूर्ण करतो, ज्याच्या पूर्तीने त्यांचे विषयांपासून वैराग्य होऊन माझ्यावर प्रेम आणि विश्वास वाढतो. म्हणूनच सांसारिक मनुष्यांना माझ्या भक्तीचे फळ लगेच मिळत नाही असे दिसते आणि म्हणूनच ते मंद बुद्धीचे लोक कर्माचे फळ लवकर मिळण्याच्या इच्छेने इतर देवतांची पूजा करतात. माणूस नेहमी आपल्या नशिबाला दोष देतो, हे माहीत असूनही की नशिबापेक्षाही उच्च त्याचे कर्म आहे, जे त्याच्या स्वतःच्या हातात आहे. मी श्रीकृष्ण म्हणतो, जे झाले ते चांगले झाले, जे होत आहे ते चांगले होत आहे आणि जे होईल तेही चांगलेच होईल. जे बीतले त्याचा तुम्ही पश्चाताप करू नका आणि भविष्याची चिंताही करू नका. आता तर वर्तमान चालू आहे. जो पुरुष ना कोणाशी द्वेष करतो आणि ना कोणत्या गोष्टीची आकांक्षा बाळगतो, तो कर्मयोगी पुरुष संन्याशाप्रमाणेच असतो आणि तो पुरुष सुखपूर्वक सांसारिक बंधनातून मुक्त होतो. ना मी कोणाच्या भाग्याची निर्मिती करतो आणि ना मी कोणाच्या कर्मफळाची निर्मिती करतो. मनुष्य स्वतःच स्वतःचे केलेले कर्मांचेच परिणाम भोगतो आणि त्यातूनच त्याच्या भाग्याची निर्मिती होते. मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा सर्वात मोठा शत्रूही आहे. ज्ञानी मनुष्य कर्मयोग किंवा भक्तियोगाने एकाच जन्मात या समुद्ररूपी संसारातून बाहेर पडून मला प्राप्त करतो आणि अज्ञानी मनुष्य काम, क्रोध, लोभ आणि मोहात अडकून 84 लाख योनींमध्ये भटकत राहतो. मी श्रीकृष्ण म्हणतो, मला प्राप्त करण्यासाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य दुर्गतीला प्राप्त होत नाही. या लोकात किंवा परलोकात तो जिथेही राहतो, तो माझ्याच मार्गावर पुढे वाढत राहतो. हे अर्जुना, ज्यांची बुद्धी मायेने हरवून घेतली आहे, जे जाणून बुजून पाप कर्मांमध्येच लिप्त आहेत, जे मला जाणण्याचा प्रयत्नही करत नाहीत, अशा मनुष्यांना जीवनात आणि जीवनानंतरच्या जीवनातही कष्टांपासून मुक्ती मिळत नाही. जो मनुष्य अंतकाळात माझे स्मरण करत शरीर त्याग करतो, तो माझ्या परमधामाला प्राप्त होतो, यात कोणताही संशय नाही. देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात, पितरांची पूजा करणारे पितरांना प्राप्त होतात, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझे पूजन करणारे माझे भक्त मलाच प्राप्त होतात.
म्हणूनच माझ्या भक्तांचा पुनर्जन्म होत नाही. जो कोणताही भक्त माझ्यासाठी प्रेमाने पत्र, पुष्प, फळ, जल इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पत्रपुष्प मी सद्गुणाने प्रगट होऊन प्रेमाने ग्रहण करतो. मी श्री भगवान म्हणतो, हे अर्जुना, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, जो तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. मी तुला मुक्ती प्रदान करेन. माझ्यासाठी ना कोणी प्रिय आहे आणि ना अप्रिय, परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात आहेत आणि मी त्यांच्यात आहे. जरी कोणताही दुराचारी अनन्य भावाने माझा भक्त बनून मला भजतो, तर तो पुरुषही साधूप्रमाणेच आहे, कारण त्याने चांगल्या प्रकारे निश्चय केला आहे की परमात्म्यासारखे दुसरे काहीही नाही. स्त्री, वैश्य, शूद्र, भूत, पिशाच, चांडाळ कोणीही असो, तो माझ्या शरणात येऊन परमगतीला प्राप्त होतो. आमचे तामसी गुण आपल्या आत हीन भावना निर्माण करून नुकसान पोहोचवतात आणि आमचे राजसिक गुण आपल्याला ईर्ष्याळू आणि लोभी बनवतात. मी श्री भगवान म्हणतो, प्रत्येक मनुष्याने तामसिक आणि राजसिक गुणांना संपवून आपल्या सात्विक गुणांशी परिचित झाले पाहिजे. सात्विक गुण तो आहे जो आत्म्याला आपल्या आसपासच्या प्रत्येक गोष्टीशी जोडून ठेवतो आणि त्यांच्यावर प्रेम करायला शिकवतो. कोणाचे चांगले करू शकला नाहीत तर वाईटही करू नका, कारण दुनिया कमजोर आहे, पण दुनिया बनवणारा नाही. जीवनात आपण किती खरे आहोत आणि किती खोटे हे केवळ 2 लोक जाणतात. एक मी परमात्मा आणि दुसरी तुमची अंतरात्मा. स्वतःला मला समर्पित करा, हाच सर्वात मोठा आधार आहे. ज्याने कोणी या आधाराला ओळखले तो भीती, चिंता आणि दुःखांपासून स्वतंत्र राहतो. मनुष्याने सर्वात आधी स्वतःचे आकलन केले पाहिजे, अर्थात स्वतःबद्दल जाणून घेतले पाहिजे. स्वतःची योग्यता आणि क्षमता जाणून घेणेच मनुष्याला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देऊ शकते. जोपर्यंत मनुष्य स्वतःबद्दल जाणणार नाही, तोपर्यंत त्या मनुष्याचा उद्धार होऊ शकत नाही. मी श्री भगवान गीतेत म्हणतो, प्रत्येक मनुष्याने स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे, कारण जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात ते नक्कीच यश प्राप्त करतात. सुख आणि दुःख हे थंडी आणि गरमीप्रमाणे आहेत. जर आज दुःख असेल तर उद्या सुखही असेल. त्यामुळे या दोन्ही परिस्थितीत मनुष्याने संयमाने काम केले पाहिजे. माझ्याशी जोडताच जीवनात आनंद, शांती, संयम, सहनशक्ती, प्रेम, नवीन ऊर्जा, जीवनाचा खरा मार्ग आणि समाधानाची सुरुवात नक्कीच होते आणि तुमचे मन वेदनांमधून कधी मुक्त होते हे कळतही नाही. जो मनुष्य आपल्या सर्व कामांमध्ये मन लावून आपले कार्य करतो आणि जो छोट्या छोट्या कामांमध्येही आनंद शोधतो, ते लोक निश्चितच शेवटी यश प्राप्त करतात. तर दुसरीकडे असे मनुष्यही असतात जे आपल्या कामाला एक ओझे समजून फक्त पूर्ण करून टाकू इच्छितात आणि आपले कोणतेही काम व्यवस्थित करत नाहीत. ते मनुष्य नेहमीच आपल्या जीवनात मागे राहतात. जे लोक स्वार्थी वृत्तीचे आहेत, जे फक्त आपला स्वार्थ साधण्यात गुंतलेले राहतात, ज्यांना दुसऱ्यांच्या भल्याशी काहीही देणेघेणे नसते, अशा लोकांचे कधीही भले होत नाही. मी श्रीकृष्ण गीतेच्या सारातून त्या लोकांसाठी हा मोठा उपदेश दिला आहे. मी भगवान म्हणतो, स्वार्थ हा आरशावर पसरलेल्या धुळीप्रमाणे असतो, ज्यामुळे व्यक्तीला स्वतःचे प्रतिबिंबही दिसू शकत नाही. माणसाचा स्वार्थ त्याला इतर लोकांपासून दूर घेऊन जाऊन नकारात्मक परिस्थितीत ढकलतो, ज्यामुळे व्यक्ती एकटा राहतो. जर तुम्हाला तुमचे जीवन आनंदाने व्यतीत करायचे असेल तर तुम्ही स्वार्थाला कधीही तुमच्या जवळ येऊ देऊ नका, कारण स्वार्थी मनुष्य मैत्रीही फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठीच करतात. मी ईश्वर नेहमी मनुष्याला साथ देतो. जो व्यक्ती हे प्रभावशाली सत्य मानतो त्याचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. सृष्टीनिर्माता मीच आहे, जो संपूर्ण जगाला चालवत आहे. माणूस तर फक्त माझ्या हातातील एक बाहुली आहे. त्यामुळे माणसाने कधीही आपल्या भविष्याची किंवा भूतकाळाची चिंता करू नये, कारण प्रत्येक संकटमय परिस्थितीत मी तुमची साथ देतो आणि तुम्हाला संकटातून बाहेर काढतो. म्हणूनच आपण सर्वांनी माझ्यावर भरोसा ठेवला पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये मी श्रीकृष्ण हा उपदेश दिला आहे की आपल्या कामाला सर्वात आधी प्राधान्य द्या आणि आधी आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच दुसऱ्याचे काम करा. कारण जे लोक आधी आपले काम करत नाहीत आणि दुसऱ्यांचे काम करत राहतात, ते लोक सतत त्रस्त राहतात.
मनुष्य आपल्या हृदयाने दान करू शकतो, तो आपल्या हातांनी करू शकत नाही. आणि मौन राहून जे काही तो सांगू शकतो ते शब्दांनी नाही. जी गोष्ट आपल्या आवाक्याबाहेर आहे त्यात आपला वेळ वाया घालवणे ही मूर्खताच ठरेल. कोणत्याही व्यक्तीला ना वेळेआधी आणि ना नशिबापेक्षा जास्त कधी काही मिळते, पण ते मिळवण्यासाठी तुम्ही सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे. कान्हा म्हणतात, जो मनुष्य माझ्यावर मन लावतो, माझी भक्ती करतो, मी त्याला ते सर्व काही प्रदान करतो जे त्याच्याजवळ नाही, आणि जे त्याच्याजवळ आहे मी त्याचे रक्षणही करतो. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहे की आपण आपल्या वाईट वेळेत माझ्यावर, परमात्म्यावर विश्वास ठेवावा. मी श्री भगवान म्हणतो, कितीही वाईट वेळ आली तरी विचलित होऊ नका. उलट धैर्याने त्याचा सामना करा. कारण संसाराचा नियम आहे, जो आला आहे त्याला दुःखाचा सामना करावाच लागेल. रडण्याने आणि चिंता केल्याने कोणताही फायदा होणार नाही. उलट यामुळे दुःख आणखी वाढेल. जीवनात पुढे जाण्यासाठी आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी जर तुम्हाला क्रांतिकारी देखील बनावे लागले तरी मागे हटू नका. याचा सरळ अर्थ हा आहे की गरजेनुसार स्वतःमध्ये बदल करा आणि समाजाबद्दल विचार न करता आपले कर्म पूर्ण करा. जीवनात मित्रांची भूमिका खूप महत्त्वाची असते. खऱ्या मित्रांची ओळख नेहमी कठीण वेळीच होते. ज्याप्रमाणे मी कृष्ण पांडवांना त्यांच्या कठीण वेळी साथ दिली, तसेच तुम्हीही तुमच्या मित्रांना साथ दिली पाहिजे. यासोबतच तुम्ही असेच मित्र बनवले पाहिजेत जे तुमच्या कठीण वेळी तुमच्या सोबत उभे राहतील. जीवनात हार जीत लागलेलीच राहते, पण यश फक्त त्याच व्यक्तीला मिळते जो स्वतःच्या चुकांमधून आणि हारातून शिकून पुढे वाढतो. हारून निराश होणे हे कोणत्याही समस्येचे निराकरण नाही. कोणत्याही परिस्थितीत लढण्यासाठी एक उत्तम रणनीती बनवणे खूप गरजेचे आहे. रणनीतीशिवाय तुम्ही प्रत्येक आघाडीवर यशस्वी होऊ शकणार नाही. जर पांडवांनी माझ्या श्रीकृष्णाने तयार केलेल्या रणनीतीचे पालन केले नसते तर कदाचित त्यांना कौरवांविरुद्धच्या युद्धात विजय मिळाला नसता. जर एखादा साधक कोणत्याही कारणामुळे आपल्या साधनेत यशस्वी होऊ शकत नाही, तर मी भगवान त्याची अधुरी साधना पूर्ण करण्यासाठी त्याला पुन्हा शुद्ध आणि श्रीमंत व्यक्तीच्या घरात जन्म देतो. हे धनंजया, माझ्याशिवाय या जगाचे दुसरे कोणतेही कारण नाही. मीच या संपूर्ण संसाराचे महाकारण आहे. ज्याप्रमाणे मोती सुताच्या धाग्यात माळेत ओवलेले असतात, अगदी त्याचप्रमाणे हे संपूर्ण जग माझ्यातच ओतप्रोत भरलेले आहे. हे संसार माझ्यापासूनच उत्पन्न होते, माझ्यातच स्थित राहते आणि माझ्यातच विलीन होते. याचा अर्थ असा की माझ्याशिवाय या संसाराला कोणतेही स्वतंत्र अस्तित्व नाही. सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी युक्त असलेल्या माझ्या मायेला पार करणे अशक्य आहे. मनुष्य माझ्या या मायेत अडकलेले राहतात आणि भोग संग्रह करण्याची इच्छा सोडू शकत नाहीत. मनुष्य स्वतःला कधी सुखी, कधी दुःखी, कधी समजूतदार, कधी बेबस, कधी निर्बल, तर कधी बलवान मानून माझ्या या मायेत तल्लीन होऊन जातात. जे लोक माझ्यावरच लक्ष केंद्रित करतात तेच माझी माया सहजपणे पार करतात. ते माझ्या मायेत अडकत नाहीत. हे भरतश्रेष्ठा अर्जुना, पवित्र कर्म करणारे माझे 4 प्रकारचे भक्त माझे स्मरण करतात. पहिला आहे आर्त भक्त, अर्थात दुःखातून मुक्ती इच्छिणारा भक्त. दुसरा आहे अर्थार्थी भक्त, अर्थात धनसंपदा इच्छिणारा भक्त. तिसरा आहे जिज्ञासू भक्त, अर्थात केवळ मला जाणून घेण्याची इच्छा ठेवणारा भक्त. आणि चौथा आहे ज्ञानी भक्त, अर्थात ज्ञानासह मला जाणणारा भक्त. चला या 4ही भक्तांना थोडे समजून घेऊया. आर्त भक्त तो आहे जो प्राणसंकट आल्यावर संकट दूर करण्यासाठी केवळ मला, भगवानाला हाक मारतो. तो कष्टाचे निवारण केवळ माझ्याकडूनच इच्छितो, दुसऱ्या कोणाकडूनही नाही. आर्त भक्तांमध्ये द्रौपदी आणि गजेंद्र यांचे उदाहरण पूर्णपणे योग्य ठरत नाही, कारण या दोघांनी स्वतःच्या रक्षणासाठी इतर उपायांचाही सहारा घेतला होता. वस्त्रहरणवेळी जोपर्यंत द्रौपदी भीष्म पितामह आणि पांचपांडवांवर भरवसा करत राहिली तोपर्यंत ती रडत, कण्हत आणि कष्ट सहन करत राहिली. पण जेव्हा तिने सर्व आधार सोडून अनन्य भावाने मला हाक मारली तेव्हा मी तिची लाज वाचवली.
तसेच गजेंद्रानेही जोपर्यंत इतर हत्ती आणि हत्तीणींचा सहारा घेतला, स्वतःच्या बळाचा सहारा घेतला, तोपर्यंत तो अनेक वर्षांपर्यंत मगरीशी लढत राहिला आणि दुःख भोगत राहिला. सर्व आधार सुटल्यानंतर जेव्हा त्याने ओम नमो भगवते असे म्हणून मला हाक मारली, तेव्हा मी तत्काळ येऊन मगरीचे तोंड फाडले आणि गजेंद्राचा उद्धार केला. आर्त भक्तांमध्ये अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिचे उदाहरण योग्य आहे, कारण जेव्हा तिच्यावर संकट आले तेव्हा तिने माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपाययोजनेचा सहारा घेतला नाही. तिने थेट माझ्याकडे निवेदन केले. तिने मला श्री भगवानाला सांगितले की हे जगतपते, हे जळजळीत अश्वत्थामाचे बाण माझ्या गर्भाला नष्ट करण्यासाठी येत आहे. माझे रक्षण करा. मी तत्काळ उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून गर्भाचे रक्षण केले आणि परीक्षिताला वाचवले. अर्धार्थी भक्त तो आहे ज्याला स्वतःच्या सुखसुविधांसाठी धनसंपत्ती प्राप्त करण्याची इच्छा होते, परंतु तो केवळ माझ्याकडूनच ती इच्छितो, दुसऱ्या कोणाकडूनही नाही. असे भक्त अर्थार्थी भक्त ठरतात. जिज्ञासू भक्त तो आहे ज्याच्यात मला जाणून घेण्याची आणि भक्ती करण्याची जोरदार इच्छा निर्माण होते. जिज्ञासू भक्तांमध्ये उद्धवजींचे नाव घेतले जाते. मी उद्धवजींना दिव्यज्ञान उपदेशले होते, जे उद्धव गीता म्हणूनही प्रसिद्ध आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये उच्च कोटीच्या भगवत प्रेमीला ज्ञानी भक्त मानले आहे. त्यांच्या मनात कधीही कोणत्याही प्रकारची कोणतीही इच्छा नसते. ते केवळ माझ्या प्रेमातच मस्त राहतात. अशा प्रेमी भक्तांमध्ये गोपिकांचे नाव प्रसिद्ध आहे. गोपिकांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून प्रियतम भगवंताचे सुख हेच स्वतःचे सुख मानले होते. ज्ञानी म्हणजेच प्रेमी भक्त माझ्याकडून काहीही मागत नाही, म्हणूनच तो माझा सर्वश्रेष्ठ भक्त आहे. अनेकदा लोकांच्या मनात हा गोंधळ असतो की वाईट लोक नेहमी वाईट कर्म करतात, तरीही ते जीवनात सुखी आणि संपन्न राहतात, तर चांगले लोक जीवनात चांगले कर्म करूनही त्यांना अपमान आणि वेदनाच का मिळतात? चांगले कर्म करणाऱ्यांना नेहमी हा प्रश्न पडतो की त्यांना एवढी परीक्षा का द्यावी लागत आहे, तर जे अधर्माच्या मार्गावर आहेत ते आनंदी आहेत आणि जीवनाचा उपभोग घेत आहेत. अनेक लोक विचार करतात की आता चांगुलपणाचा जमानाच राहिला नाही. जर तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल तर आज मी तुम्हाला त्याचे उत्तर देतो. हे उत्तर ते आहे जे भागवत कथेत लिहिले आहे आणि मी अर्जुनाला दिले होते. भागवतात वर्णन केलेल्या कथेनुसार जेव्हा जेव्हा अर्जुनाच्या मनात कोणतीही शंका उत्पन्न होत असे तेव्हा तो माझ्याकडे येत असे. एकदा अर्जुनाने माझ्याजवळ येऊन विचारले की तो दुविधेत आहे आणि त्याला माझ्याकडून उत्तर हवे आहे. मी विचारले, प्रश्न काय आहे? अर्जुनाने म्हटले, मला हे जाणून घ्यायचे आहे की चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का घडते, तर वाईट लोक आनंदी दिसतात. अर्जुनाच्या मुखातून असे शब्द ऐकून मी स्मितहास्य केले आणि म्हटले, मनुष्य जसा विचार करतो आणि अनुभवतो तसे काही नसते, तर अज्ञानतेमुळे त्याला सत्य दिसत नाही. अर्जुनाला माझे बोलणे समजले नाही. त्यानंतर मी अर्जुनाला सांगितले, हे पार्था, मी तुला एक कथा सांगतो. ती ऐकून तुला समजेल की प्रत्येक प्राण्याला त्याचे कर्मानुसारच फळ मिळते. प्रकृती प्रत्येकाला आपला मार्ग निवडण्याची संधी देते. आता हे मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याला धर्माचा मार्ग निवडायचा आहे की अधर्माचा. कथा सुरू करताना मी सांगितले, एका नगरात 2 पुरुष राहत होते. एक पुरुष व्यापारी होता, ज्याच्या जीवनात धर्माला खूप महत्त्व होते. तो पूजापाठामध्ये विश्वास ठेवत असे. तो दररोज मंदिरात जात असे, दानधर्म करत असे आणि दररोज देवाची पूजा करत असे. तर दुसरा पुरुष याच्या अगदी उलट होता. तो दररोज मंदिरात जात असे, पण पूजा करण्यासाठी नाही, तर मंदिराच्या बाहेरची बूट चपला चोरण्यासाठी. त्याला दान आणि धर्माशी काही देणे घेणे नव्हते. वेळ जात राहिला आणि एक दिवस खूप जोरदार पाऊस पडत होता. यामुळे मंदिरात पुजारीशिवाय कोणी नव्हते. ही गोष्ट जेव्हा दुसऱ्या पुरुषाला कळली तेव्हा त्याने विचार केला की हीच योग्य संधी आहे मंदिराचे धन चोरण्याची. त्याने पंडितजींपासून नजर वाचवून मंदिरातील सर्व धन चोरले. याचवेळी धर्म आणि कर्मावर विश्वास ठेवणारा व्यक्तीही मंदिरात पोहोचला. दुर्भाग्याने पुजारीजींनी त्याला चोर समजले आणि ओरडू लागले
तिथे लोक एकत्र आले, त्याने त्याला खूप मारले. कसाबसा तो बचत बचत तेथून बाहेर पडला. पण दुर्भाग्याने त्याची साथ तिथेही सोडली नाही. मंदिराबाहेर तो एका गाडीला धडकला आणि जखमी झाला. त्यानंतर तो व्यापारी लंगडत घरी जाऊ लागला. वाटेत त्याची भेट त्या दुसऱ्या पुरुषाशी झाली, ज्याने मंदिरातून धन चोरले होते. त्याने सांगितले, आज तर माझे नशीबच चमकले, एकाच वेळी एवढे सारे धन मिळाले. हे सर्व पाहून पहिल्या पुरुषाला खूप वाईट वाटले आणि त्याने आपल्या घरातून देवाचे सर्व फोटो काढून टाकले. काही वर्षांनंतर दोघांचाही मृत्यू झाला. मरणानंतर जेव्हा दोघे यमराजाच्या सभेत पोहोचले, तेव्हा भल्या पुरुषाने दुसऱ्या व्यक्तीला पाहिले तेव्हा त्याला खूप राग आला. त्याने क्रोधित होऊन यमराजालाच विचारले, मी तर नेहमी चांगली कर्मे करत होतो, दानावर विश्वास ठेवत होतो, त्या बदल्यात मला आयुष्यभर अपमान आणि वेदनाच मिळाल्या आणि ह्या व्यक्तीला नोटांनी भरलेली पोटली मिळाली. असा भेदभाव का? यावर यमराज म्हणाले, पुत्रा, तू चुकीचे समजत आहेस. ज्या दिवशी तुझी गाडीशी टक्कर झाली तो दिवस तुझ्या जीवनातील शेवटचा दिवस होता, परंतु तुझ्या चांगल्या कर्मांमुळे तुझा मृत्यू फक्त एका छोट्याशा जखमेत बदलून राहिला. तुम्हाला या दुष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचे आहे? वास्तविक त्याच्या नशिबात राजयोग होता, पण त्याच्या वाईट कर्मे आणि अधर्मामुळे तो राजयोग फक्त एका छोट्याशा धनामध्ये बदलून गेला. ही कथा सांगितल्यानंतर मी अर्जुनाला म्हणालो, हे पार्था, आता तुला तुझ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले का? असे विचार करणे की मी तुमच्या कर्मांकडे दुर्लक्ष करत आहे, हे मुळीच सत्य नाही. मी तुम्हाला कधी, काय, कोणत्या रूपात देत आहे, हे मनुष्याला समजत नाही. पण तुम्ही चांगली कर्मे करत राहिलात तर माझी कृपा नेहमी टिकून राहते. त्यामुळे आपल्या चांगल्या कर्मांना बदलू नका, कारण त्याचे फळ आपल्याला याच जीवनात मिळते. म्हणूनच मनुष्याचे कर्तव्य आहे की त्याने चांगली कर्मे करत राहावी. कारण मी गीतेत सांगितले आहे की कोणाकडूनही केलेले कर्म व्यर्थ जात नाही, मग ते चांगले असो वा वाईट. जो मनुष्य एखाद्या चांगल्या कामात लागलेला असतो, येणाऱ्या काळात त्याचा अंत कधीही वाईट होत नाही. तुम्ही निर्भय, शुद्ध आणि आध्यात्मिक बनले पाहिजे. जीवनाचा आनंद घ्या, उदार हृदयाने बोलणे करा, कोणावर क्रोध करू नका, कोणाचे वाईट चिंतू नका, सर्वांची सद्भावाने वागा. कर्माचा नियम सांगतो की प्रत्येक घटनेचे एक कारण आणि परिणाम असतो. समान रूपात केलेल्या कार्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. हे कर्म कोणत्या प्रकारचे आहे यावर अवलंबून असते. ज्याप्रमाणे आग एका लाकडाला जाळून राख करून टाकते, अगदी त्याचप्रमाणे आत्मज्ञान तुमच्या आत चालणाऱ्या सर्व द्वैत कार्यांना भस्म करते आणि तुम्हाला आंतरिक शांती प्रदान करते. माझ्यावर विश्वास त्या लहान मुलाप्रमाणे करा, ज्याला हवेत उचलल्यावर तो हसतो, घाबरत नाही, कारण त्याला माहीत आहे की तुम्ही त्याला खाली पडू देणार नाही. जगात तुमच्यासमोर कोणतीही परिस्थिती आली तरी एक काम करा, आपले जीवन नेहमी मला, वरच्याला सोपवून द्या. या मनुष्य लोकांमध्ये कर्मांच्या फळाची इच्छा धरणारे लोक देवतांची पूजन करतात, कारण त्यांना कर्मातून उत्पन्न होणारी सिद्धी लवकर मिळते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा समूह गुण आणि कर्मानुसार माझ्याकडूनच रचला गेला आहे. अशा प्रकारे या सृष्टीच्या रचनादी कर्माचा कर्ता असूनही तुम्ही मला अविनाशी परमेश्वराला वास्तविकतेत अकर्ताच जाणा. कर्मांच्या फळात माझी कोणतीही इच्छा नसते, त्यामुळे कर्म मला लिप्त करत नाहीत. येथे माझ्या श्री भगवानांच्या म्हणण्याचा भाव हा आहे की कर्म करा, पण फळाच्या इच्छेने नाही. फक्त तुमचे कर्म करत राहा आणि पुढे वाढत राहा. पूर्वीच्या काळात पूर्वजांनीही अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे कर्मे केली आहेत आणि मोक्ष प्राप्त केला आहे. त्यामुळे तुम्हालाही जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर पूर्वजांनी सदैव केलेल्या कर्मांनाच करा. ज्याची आसक्ती पूर्णपणे नष्ट झाली आहे, जो स्वतःच्या देहावर अभिमान करत नाही, जो ममतेपासून रहित झाला आहे, ज्याचे चित्त निरंतर माझ्या ज्ञानात स्थिर राहते, असा कर्मयोगी आपले कर्म यज्ञाप्रमाणे करतो आणि मोक्षाला प्राप्त होतो. जो आपले सर्वस्व मला, परमात्म्याला अर्पण करतो, ज्याच्यासाठी मीच सर्व काही आहे, जो आपल्या प्रत्येक कर्मात मला पाहतो आणि प्रत्येक कर्म माझ्यासाठी करतो, तो कर्मयोगी मोक्षाचा अधिकारी असतो.
जो मनुष्य माझ्यावर परम प्रेम करून या परम रहस्ययुक्त गीताशास्त्राला माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात कोणताही संशय नाही. याहून माझे प्रिय कार्य करणारा मनुष्य माझ्यामध्ये कोणी नाही, तसेच पृथ्वीवर त्याच्याहून प्रिय दुसरा कोणी भविष्यात असेलही नाही. जो मनुष्य श्रद्धायुक्त आणि दोषांपासून रहित होऊन या गीताशास्त्राचे श्रवण देखील करेल तोही सर्व पापांपासून मुक्त होऊन माझ्या परमधामाला प्राप्त होईल. जीवनातील सर्वात महागडी गोष्ट आहे तुमचा वर्तमान, जो एकदा हातातून गेला तर संपूर्ण जगाची संपत्ती देऊनही त्याला पुन्हा प्राप्त करता येत नाही. मी श्रीकृष्ण म्हणतो, मनुष्य आपले जीवन सहजपणे जगू शकतो, पण तरीही तो कधीही सहज जीवन जगू शकत नाही. तो नेहमी चिंतेने वेढलेला राहतो. तो भूतकाळातील गोष्टींचा विचार करून परेशान होत राहतो. तो मृत्यूला घाबरू लागतो. तो ना आपले जीवन योग्य प्रकारे जगू शकतो, ना मृत्यूला मिठी मारू शकतो. ज्ञानी व्यक्ती ना मरून पावलेल्यांचे शोक करतात, ना ते जिवंत असलेल्यांचे शोक करतात, कारण त्यांना माहीत आहे जो मरून गेला तो पुन्हा जन्म घेईल आणि जो जिवंत आहे तो एक दिवस नक्कीच मरणार आहे. कान्हा म्हणतात, तुमच्या गेलेल्या कालाला मी ठीक तर करू शकत नाही, पण तुमच्या वर्तमानात जर तुम्ही चांगले कर्म कराल तर तुमचा येणारा उद्या मी नक्कीच उजळवून टाकेन. माझ्याकडून काही मागितल्यावर जर ते मिळाले नाही तर माझ्यावर नाराज होऊ नका, कारण मी ती गोष्ट देत नाही जी तुम्हाला चांगली वाटते, तर मी तेच देतो जे तुमच्यासाठी चांगले असते. ज्याप्रमाणे समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी नाव हेच एकमेव साधन आहे, अगदी त्याचप्रमाणे स्वर्गासाठी सत्य हीच एकमेव शिडी आहे. आम्ही न बोलताही तो ऐकतो, म्हणूनच त्याचे नाव परमात्मा आहे. तो न बोलताही आपल्याला ऐकू येते, त्याचेच नाव श्रद्धा आहे. कान्हा म्हणतात, मी धरतीचा सुगंध आहे, मी अग्नीची उष्णता आहे, मी सर्व सजीव प्राण्यांचे जीवन आणि संन्याशांचा आत्मसंयमही मीच आहे. मी भगवान म्हणतो, जो मनुष्य गीतेचे हे रहस्य भक्तांना धारण करवातो आणि त्यांचा विस्तार आणि प्रचार करतो तो मनुष्य मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, मला आशा आहे की तुम्ही आजच्या या दिव्य संवादातून आणि भगवंतांच्या वाणीतून जीवनाचे खूप काही शाश्वत सत्य शिकला असाल. या ज्ञानाचा प्रकाश तुमच्या जीवनात सदैव राहो. मी प्रार्थना करतो की मी श्रीकृष्ण तुम्हाला सदैव प्रसन्न ठेवो. हे अमूल्य ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला प्रेमपूर्वक लाईक करा. टिप्पणीमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. आणि असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ मिळवण्यासाठी गीता ज्ञान या आपल्या वाहिनीला सदस्यत्व म्हणजे सबस्क्राईब घेऊन ती घंटा नक्कीच वाजवा. तुमचा मार्ग मंगलमय होवो. जय श्री राधे कृष्ण.